हरि ओम. पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील भाग पहिला याचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण पहिलं, लोहो परिसेसी लागला याचा भाग पहिला. लोहो परिसेसी लागला, थेंबुटा सागरी मिळाला, गंगे सरिते संगम झाला तत्क्षणी. सद्गुरू भेटीपूर्वी. माझं बालपण ब्रिटिश अंमलाखालील एका संस्थानात गेलं. माझे वडील डॉक्टर पटवर्धन हे सरकारी हॉस्पिटलचे चीफ मेडिकल ऑफिसर. घरची वडील मंडळी प्लेगच्या साथीत बळी पडल्यानं अत्यंत कठीण परिस्थितीत वडिलांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. अल्पावधीतच ते आपल्या व्यवसायात यशस्वी ठरले. पैसा, मान, कीर्ती इत्यादी गोष्टींबरोबरच एक देवमाणूस म्हणून ते प्रसिद्ध झाले. आमच्या घरचं सर्व वातावरण त्याला अनुकूल होतं. मोठा बंगला, नोकरचाकर, दूध दुभतं, बाग बगीचा, वैद्यकीय मदत, आईवडिलांची परोपकारी वृत्ती. यामुळे नात्यातील परिचयातील मंडळी औषधोपचारासाठी आमच्या घरी वास्तव्य करीत. कुणी शिक्षणासाठी येऊन राहत. वार लावून जेवणारे विद्यार्थी असत. 6 माणसांच्या कुटुंबात सर्व मिळून दररोज 15-20 मंडळींचा स्वयंपाक तयार होत असे. संपत्ती आणि मानवी सहानुभूती एकत्र नांदत असे. या सुस्थितीच्या वातावरणात आमच्या घरी अनेक उपक्रम चालत असत. माझी आई फार शिकलेली नव्हती, पण अत्यंत कर्तबगार, हुशार होती. वक्तृत्व, लेखन, कवित्व, विविध विषयांचा अभ्यास यासारख्या गुणांच्या मदतीनं समाज प्रबोधनाचं कार्य करण्याची क्षमता आणि कुशलता तिच्याजवळ होती. तिनं स्त्रिया मुलींना संघटित करून वनिता मंडळ सुरू केलं. बंगल्याभोवती भरपूर मोकळी जागा होती. तिथं दररोज संध्याकाळी 100-150 मुली भगिनी एकत्र येत. मुलींना लाठी, लेझिम, जंबिया, कवायत खेळ शिकवले जात. भगिनींसाठी बॅडमिंटन, रिंग टेनिस यासारखे खेळ असत. शारीरिक शिक्षणाबरोबरच देशातील परिस्थितीवर चर्चा, व्याख्यानं इत्यादी बौद्धिक कार्यक्रम असे. तो पारतंत्र्याचा काळ होता. देशभर चाललेल्या स्वातंत्र्य संग्रामाचे पडसाद आमच्या घरात, मंडळात उठत होते. सर्वांनी स्वदेशी वस्तूंचाच वापर करावा यावर कटाक्ष असे. साधं राहावं, आहार विहार शुद्ध असावा, चहाचं देखील व्यसन नसावं. स्त्रियांनी धीट, कणखर बनावं, स्वावलंबी व्हावं याचे वस्तुपाठ दिले जात होते. निराधार, आपदग्रस्त स्त्रियांच्या सहाय्यासाठी स्त्रियांनीच संघटितरित्या प्रयत्न करावे याचा आदर्श घालून दिला जात होता. आमच्या मुलामुलींच्या खेळात भातुकलीचे खेळ फारसे कधी खेळले गेले नाहीत. आमचे खेळ म्हणजे गुलमोहराच्या शेंगांच्या तलवारी, आंब्याच्या करंड्यावरील झाकणाच्या ढाली घेऊन लढाया चालत. भर उन्हाळ्यात विटीदांडू, गोट्या सगळे पुरुषी खेळ. त्यामुळे माझा स्वभाव जास्त पुरुषी, बेडर बनला. त्या काळात मुलींना सायकल चालवणं, पोहणं शिकवलं जाई. विहिरीत माचीवरून उडी मारून पोहायला मला खूप आवडत असे. हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टेम चाले ते बघताना कधी भीती वाटली नाही, कारण मोठेपणी डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहत होते ना. घरी नोकरचाकर होते, तरी प्रत्येकानं स्वावलंबी बनलं पाहिजे या धोरणानुसार आम्हाला म्हशीची धार काढण्यापासून ते स्वयंपाक, कपडे धुणे, बागकाम सर्व शिकवलं जात होतं. परमेश्वरावर सर्वांची श्रद्धा होती, पण कर्मकांड नव्हतं. अनावश्यक रूढी वर्ज्य होत्या. वडील 5च्या ठोक्याला उठून स्नान, संध्या, देवपूजा, न्याहारी, दूध घेऊन व्हिजिटला बाहेर पडत. मुलामुलींनी स्नानानंतर साष्टांग नमस्कार 25 ते 50 पर्यंत घालून मग न्याहारी करून अभ्यासाला लागायचं. घरची शिस्त कडक होती. डॉक्टरी व्यवसाय असून देखील वेळ पाळण्याबाबत वडिलांचा कटाक्ष होता. गप्पा गोष्टीत वेळ घालवायचा नाही, दुसऱ्याकडे जाऊन बसायचं नाही, काय करायचं ते घरी करायचं, असे काही नियम होते. वडील स्वभावानं शांत,
विनोदी स्वभावाचे होते, पण त्यांचा धाक होता. ते रोज नियमानं टेनिस खेळायला जात. ते म्हणत, व्यायाम करून दिवसातून एकदा तरी घाम निघाला पाहिजे, तर प्रकृती चांगली राहते. आम्हाला व्यायामाचं बाळकडूच मिळालं होतं. ते संस्कार आयुष्यभर पुरले. संपत्तीचा उपयोग स्वतःपुरताच न करता इतरांसाठी करावा, विशेषतः गोरगरीब, सत्वशील, निर्व्यसनी, व्याधिग्रस्तांना त्याचा लाभ मिळावा यावर कटाक्ष असे. सरकारी हॉस्पिटलमध्ये कुणी अनाथ बाळंतीण असेल तर आमच्या घरून जेवण, दूध, ताक दिलं जात असे. एकदा दुष्काळ पडला तेव्हा प्रथम अन्नछत्र आमच्या घरी सुरू झालं. त्यातून प्रेरणा घेऊन गावकऱ्यांनी मोठं अन्नछत्र उघडलं. अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान, विद्यादान या सर्व दान प्रकारांचे धडे आम्हाला वयाच्या 10-12 वर्षातच मिळाले. हे दान स्वकष्टाचं असावं आणि सत्पात्री असावं हेही आवर्जून सांगितलं जात असे. आज एवढंच. या पहिल्या प्रकरणातला दुसरा भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरू असती अंतरात, सत्शिष्या ते जागवीत. हरि ओम तत्सत.